राज्य सरकारला कायद्याच्या दृष्टिकोनातून प्रभाग रचना कशी असली पाहिजे याबद्दलचा निर्णय घेण्याचा पूर्ण हक्क आहे आणि त्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचा निकालसुद्धा तशा पद्धतीचा झालेला आहे। परंतु महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तो अधिकार हा सर्वसमावेशक असा स्वरूपाचा आहे आणि तातडीची निकड असेल तेव्हा वापरण्यासाठीचा तो अधिकार आहे। अशा वेळेस आपल्याला सगळी परवानगी मिळालेली आहे कशाही पद्धतीने प्रभाग रचना करण्याची असा त्याचा उद्देश नाही। त्यामुळे माझं असं मत आहे की जो राज्य सरकारला अधिकार आहे त्याच्या उद्देशांना धरून ही प्रभाग रचना नाही। जो कायदा केलेला आहे ज्या कायद्याने अधिकार राज्य सरकारला दिलेला आहे, राज्य सरकार त्या तरतुदीचा अवास्तव स्वरूपाचा राजकीय सोयीसाठी आपल्या राजकीय पक्षांच्या व्यवस्थापनासाठी वापर करत आहेत। हे आत्ताच नाही तर यापूर्वी अनेक वेगवेगळे पक्षांचे सरकार होते तेव्हापासून हे सुरू आहे आणि त्या सगळ्यांबद्दलच वेळोवेळी आम्ही आक्षेप घेतलेले आहेत। परंतु यावेळेस हा पुणे महानगरपालिकेचा शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रभाग पद्धतीचा अभ्यास अशी एक केस स्टडी आपण केलेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांसाठीच प्रातिनिधिक स्वरूपात ज्या अडचणी येणार आहेत त्याची मांडणीसुद्धा करण्यात आलेली आहे। प्रभाग पद्धती ही चुकीची आहे। एक मतदार आणि त्याला एक मताचा अधिकार आणि त्यांनी एकच उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून देणं ही लोकशाहीची पद्धती आमदार खासदार आणि बाकी सगळ्या निवडणुकांमध्ये जर असेल तर नगरसेवक निवडण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा एक मत आणि एक उमेदवार निवडून देणं अशीच पद्धत असली पाहिजे। ती लोकशाहीला धरून ठरेल असं माझं मत आहे। राजकीय फायद्यासाठी राजकीय पक्ष आहेत पण ते सिद्ध कसं करायचं की स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी करत आहेत। प्रत्येक गोष्टी आपल्याला सिद्ध करता येत नाही बरेचदा आणि त्याचाच गैरफायदा राजकीय लोक घेत असतात। परंतु जसं उद्देश आपण म्हणतो आणि प्रक्रिया या दोन गोष्टी आहेत की एखाद्या गोष्टीचा उद्देश काय आणि त्याची प्रक्रिया कोणती वापरली गेली हे जर आपण पाहिलं तर सगळ्या विविध राजकीय पक्षांचे कडबोळं म्हणून आजकाल सरकार चालवतात। मग त्याच्यामध्ये सगळ्या राजकीय पक्षांची सोय झाली पाहिजे। प्रत्येक पक्षाचा एक एक उमेदवार असला पाहिजे। मग कुठे 3 कुठे 4 असं जे वेगवेगळं आहे मुंबई व्यतिरिक्त सगळीकडे हे नियम लागू केलेले आहेत बऱ्याच ठिकाणी आणि आता मुंबईत पण लागू करतील कदाचित। तर ही प्रक्रिया चुकीची आहे आणि त्यामुळे त्या उद्देशाच्या प्रती आपल्या मनामध्ये शंका येणं साहजिक आहे। जेव्हा आपल्याला दिसते की 2 कमजोर उमेदवार आणि 2 ताकदवान उमेदवार अशा प्रकारचे 4 उमेदवार उभे करायचे आणि त्या 2 ताकदीच्या उमेदवारांच्या आधारे 2 उमेदवार फरफटत जाऊन जसं आता खेड्यात आपण पाहतो की एक बैल काम करणारा असतो एक काम करणारा नसतो। मग त्या काम न करणाऱ्या बैलाला त्याच्यासोबत जुंपलं जाते की तो बरोबर काम करायला लागतो। अशा पद्धतीने जर रचना केली असेल तर मला असं वाटते की काही कमकुवत उमेदवार आपल्या माथी मारण्याचा सुद्धा हा प्रकार म्हणून आपण ही प्रक्रिया लक्षात घेतली पाहिजे। मला वाटते की नागरिकांनी याच्या संदर्भातला विचार एकत्रितपणे केला पाहिजे। कुणी राजकीय पक्षांनी अशा संदर्भातली काही केस करण्यापेक्षा नागरिकांना हे महत्त्वाचं वाटत असेल तर नागरिक शक्ती एकत्रित येऊन त्यांनी अशा प्रकारची पिटिशन ही उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात केली पाहिजे। कारण की मुद्दा हा आहेच की भारतामध्ये कुठेही कोणत्याही राज्यामध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती नाही। केवळ महाराष्ट्रातच ती आहे आणि महाराष्ट्रात मग एवढी गरज का पडली याची? जर हे महाराष्ट्राचं प्रभाग रचनेचं लोण सगळीकडे पसरलं तर जो उद्देश आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा तो नष्ट होईल। कारण की उत्तरदायित्व जे प्रत्येक नगरसेवकावर आहे ते टाळता येते। एखाद्या नगरसेवकाकडे तो म्हणेल नाही त्याच्याकडे आहे, तो म्हणेल नाही ते काम त्याच्याकडे दिलेलं आहे, म्हणजे कोणतीच उत्तरदायित्वाची आखणी नाही आणि मग नगरसेवक काय काम करणार याच्याबद्दल प्रश्नसुद्धा विचारायचे नाही। अशी प्रक्रिया सुरू होत असेल तर ती बेकायदेशीरतेकडे जाईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।